नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची स्पेशल न्यूज. बडकिंबे येथील मठाधिपती श्री सोपाननाथ महाराज यांच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय सप्तऋषी आखाड्याच्या वतीने श्री श्री 1008 महामंडलेश्वर ऋषीवर श्री सोपाननाथजी महाराज ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. राष्ट्रीय सप्तऋषी आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सप्तऋषी पीठाधीश्वर जगद्गुरु श्री सच्चिदानंद बाल प्रभुजी महाराज यांच्या शुभ हस्ते हा पदवी प्रदान सोहळा पार पडला. याचबरोबर श्री सोपाननाथ महाराज यांची सप्तऋषी आखाड्याच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या प्रभारी पदाची महत्वपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. धार्मिक परंपरा, अध्यात्म आणि सनातन संस्कृतीच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या संत महंतांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या दृष्टीने महामंडलेश्वर पदवीला विशेष महत्व आहे. श्री सोपाननाथ महाराज यांच्या दीर्घकाळाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा बहुमान देण्यात आला आहे. महामंडलेश्वर पदवीसोबतच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नाशिक कुंभमेळा प्रभारी अशी दुहेरी महत्वाची जबाबदारी मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील संत महंत, धार्मिक संस्था आणि भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा पश्चिम महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. या निवडीबाबत बोलताना श्री श्री 1008 महामंडलेश्वर ऋषीवर श्री सोपाननाथजी महाराज यांनी महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रात सांस्कृतिक, आध्यात्मिक, धार्मिक आणि सनातन संस्कृतीच्या प्रसारासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. श्री सोपाननाथ महाराज यांच्या या नियुक्तीबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील संत महंत, धार्मिक संस्था, भक्तगण तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत असून अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत व सत्कार केला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याने अशाच स्पेशल न्यूज पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.